आणि मोशी दुर्घटनेसंदर्भामध्ये एक अपडेट समोर येते। एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे। आतापर्यंत जवळपास 16 जणांना बाहेर काढण्यात यश आलंय, तर 7 जण हे अद्यापही अडकलेलेच आहेत। आतापर्यंत अडकलेल्यांपैकी 14 जण हे सुखरूप बाहेर निघालेले आहेत, तर 2 जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आलाय आणि सध्या 7 जणांच्या बचावासाठीचं हे मदत कार्य सुरू आहे। नाझीम मुल्ला आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत। नाझीम, आपण पाहतोय की आता एक मृतदेह जो आहे तो या ठिकाणी बाहेर काढण्यात यंत्रणांना यश आलेलं आहे। गेली 70 तास उलटलेले आहेत आणि बचाव कार्य अद्यापही सुरू आहे। आता जो मृतदेह बाहेर काढलाय तो दुसरा मृतदेह आहे। एकूण 23 जण या मोशी इमारतीच्या दुर्घटनेत अडकलेले होते, त्यातले 14 जण जे आहेत ते सुखरूप बाहेर निघालेले आहेत। दोघांचा मृत्यू झालाय आणि अद्यापही 7 जण या इमारतीमध्ये अडकल्याची भीती जी आहे व्यक्त केली जाते। त्या अनुषंगाने त्या सर्वांचा शोध या ठिकाणी एनडीआरएफचे जवान असतील आणि अग्निशमन दलाचे जवान असतील त्यांच्याकडून घेतला जातोय। आणि जसजसे आता आणखी 2 जे मृतदेह असतील व व्यक्ती असतील ते नजरेस पडलेले आहेत आणि त्यांना आता बाहेर काढण्याचा प्रयत्न असणार आहे। परंतु उर्वरित मग जे 5 व्यक्ती आहेत त्या कुठं आहेत आणि त्यांचा शोध आता कसा ला आणखी किती वेळ लागणार याकडे सर्वांच्या लक्ष लागून आहे। कारण बाहेर आपण बघतोय तेव्हा एक संतप्त होत आहे। जसजसा वेळ या सगळ्या शोध कार्याला लागतोय तसतसे नातेवाईकांचा आक्रोश जो आहे तो या ठिकाणी वाढताना पाहायला मिळते। आत्ताच काही वेळापूर्वी पोलिसांना सुद्धा या सगळ्या नात्यांनी घेराव घातलेला होता, कारण एका व्यक्तीला बाहेर काढल्यानंतर ती व्यक्ती कोण आहे हे पाहण्यासाठी ही घाई गडबड होती आणि हा गोंधळ जो आहे तो या ठिकाणी उडालेला होता। परंतु आता या नातेवाईकांना थेट वायसीएम रुग्णालयामध्येच हे पाहता येणार आहे की निघालेला व्यक्ती कोण आहे आणि त्याला त्याची ओळख जी आहे ती तिथे जाऊन पटवली जाणार आहे। त्याच्यामुळं नातेवाईकांना सुद्धा आता वायसीएम रुग्णालयात जाऊनच कोणती व्यक्ती बाहेर पडली आहे हे लक्षात येणार आहे। आणि यामुळे थोडासा गोंधळ जो आहे त्या ठिकाणी उडताना दिसतोय, परंतु प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत की उर्वरित 7 व्यक्ती आहेत जे तातडीनं बाहेर घ्यायचं आहे, त्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। हो, अगदी धन्यवाद नाझीम या माहितीसाठी।